नमस्कार, मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे महाराष्ट्र दिन आणि या महाराष्ट्र दिनाच्या ग्रेट भेट विशेष मुलाखतीमध्ये पाहुण्या म्हणून आहेत आमदार स्नेहाताई दुबे पंडित. मॅडम, आज महाराष्ट्र दिन आहे आणि आज मुलाखत घेत आहेत माझ्यासोबत माझ्या सहकारी अँकर पण आहेत मयुरी पवार. तर आज आम्ही आमदार स्नेहाताई दुबे यांच्याशी चर्चा संवाद करणार आहोत. मित्रांनो, नगरसेवक जेवढे भेटत नाहीत तेवढे मॅडम स्वतः तुमच्या वॉर्ड मतदारसंघात येत आहेत. नुकताच त्यांनी आता नालेसफाईचं हे केलेलं आहे, म्हणजे पायाला भिंगरी लावलेली आहे. आणि स्नेहाताई दुबे पंडित यांची मी अगोदरही मुलाखत घेतली होती आणि आज त्या आमदार म्हणून आल्यानंतर मला जरा थोडंसं प्रेशर आलेलं आहे. म्हणजे आमदार पूर्व आणि आमदार नंतर. पण ताई खूप मोकळ्या स्वभावाच्या आहेत. ताई, सर्वप्रथम खूप खूप स्वागत. भरपूर दिवस चाललं होतं की जागर मराठी महिला दिनासाठी तरी ही करावं, पण आपला वेळ जमत नव्हता. ताई, आज महाराष्ट्र दिन आहे, तर तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना? सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि आपला महाराष्ट्र हा अनेक जणांच्या बलिदानानंतर महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. तर त्या बलिदानाचं आपण स्मरण केलं पाहिजे. त्या सगळ्या शहीदांना आपण त्यांचं स्मरण करून महाराष्ट्र कसा आपला चांगला होईल आणि आपल्या देशामध्ये एक नंबरला महाराष्ट्र कसा येईल ह्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्यासाठीच मला असं वाटतं आपलं सरकारही कार्यशील आहे आणि शासनाबरोबर प्रत्येक नागरिकाने जर तो प्रयत्न केला तर निश्चित मला असं वाटतं आपला महाराष्ट्र सगळ्यात पुढे जाईल. तर तुम्हाला सगळ्यांना, या प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचे सुद्धा खूप आभार की या निमित्ताने आपला संवाद होतोय आणि आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय. स्नेहाताई, मला सांगा की वसई विधानसभेची निवडणूक झाली आहे आणि जेव्हा तुम्ही आमदार म्हणून निवडून आलात तर काय तुम्हाला वाटलं त्यावेळेस, मग जेव्हा तुमची विजेते जे घोषित झाल्यानंतर? खरं म्हणजे ही जी निवडणूक होती, ही निवडणूक आमच्यासाठी एक लढाई होती. ती लढाई आपण कुठचीही लढाई आपण लढतो आणि ती जिंकण्यासाठी लढायचं असं माझ्या वडिलांनी सांगितलं होतं. आणि विशेषतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते आणि त्यांनी हे सांगितलेलं की लढायचे आणि जिंकायचे. तर त्याच्यामुळे त्याच तेवढ्या प्रेरणेने आम्ही लढत होतो आणि वसईतल्या सगळ्या जनतेने साथ दिली. आणि ह्या जिंकण्याचं सगळं श्रेय हे वसईतल्या मतदारांना आहे, वसईच्या सामान्य लोकांना आहे. त्यांनी खूप स्वतःला झोकून देऊन ह्या इलेक्शनमध्ये, म्हणजे उमेदवार मी नव्हती तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता, मी स्वतः उमेदवार आहे या भावनेने काम करत होता आणि म्हणून हा विजय शक्य झालाय. ताई, तुम्ही एक अभ्यासू नेतृत्व आहात. नुकतंच तुम्ही सांगितलं होतं की जिल्हा परिषदेच्या शाळाचा जो काही विषय आहे आणि वसई महानगरपालिकेच्या स्वतःच्या शाळा असाव्यात, तर त्याबद्दल काय तुम्ही सांगाल? आपली महानगरपालिका स्थापन होऊन 13 वर्ष होत आली आहेत. ह्या 13 वर्षांमध्ये जिल्हा परिषदेने शाळा महानगरपालिकेकडे हस्तांतरित करायच्या होत्या. महानगरपालिकेने त्या शाळा हस्तांतरित करून घ्यायच्या होत्या, म्हणजे दोघांचीही जबाबदारी होती. आणि महानगरपालिका आल्यावर महानगरपालिकेची जास्त जबाबदारी आहे की त्या शाळा हस्तांतरित करून घेऊन महानगरपालिकेच्या शाळा सुरू करणं. त्या शाळा तर हस्तांतरित अजूनपर्यंत झालेल्याच नाही आहेत, त्या वादामध्ये पडलेल्या आहेत. पण महानगरपालिकेची सुद्धा स्वतःची अजूनही एकही शाळा सुरू झालेली नाही आहे. तर हे खूपच चिंताजनक आणि दुर्दैवी आहे. आणि मी निवडून आल्यापासून मी सतत या गोष्टीचा पाठपुरावा करते आहे. मला असं वाटतं की येणाऱ्या पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये महानगरपालिकेच्या शाळाही सुरू होतील. महानगरपालिकेचं शैक्षणिक धोरण ठरेल. शैक्षणिक धोरणही अजून महानगरपालिकेचं नाही आहे, तर तेही ठरणं गरजेचं आहे. तर ते धोरण ठरून शाळा सुरू झालीच पाहिजे महानगरपालिकेची. तर त्या गोष्टीसाठी मी खूप आग्रही आहे आणि प्रयत्नशीलही आहे. ताई, निवडणूक झाल्यानंतर तुम्ही आमदार म्हणून आलात आणि पहिलाच एक कार्यक्रम होता. तर ते कार्यक्रमामध्ये तुम्ही असं सांगितलं की मी महानगरपालिकेतून पिलिया काढला. तर तो काय विषय होता? म्हणजे तुम्ही सडेतोड तुम्ही सांगितलं की जे काही चालतं ते जमणार नाही, काय विषय? नाही, मी अशा पद्धती म्हणजे कदाचित अर्थ घेतला असेल लोकांनी तसा, पण माझ्या सांगण्याचा उद्देश हा होता की महानगरपालिका ही स्वतंत्र बॉडी आहे. त्यामध्ये कोणताही राजकीय रंग नको. महानगरपालिका जर एखादा कार्यक्रम घेत असेल तर तो महानगरपालिकेचा कार्यक्रम दिसायला पाहिजे. आज कोणाची सत्ता येईल, आता उद्या कोणाची सत्ता येईल आपण सांगू नाही शकत.
पण विरोधकांची सत्ता आली तर मग त्यांचा रंग, आमची सत्ता आली तर आमचा रंग. कशासाठी? आपली सत्ता किंवा महानगरपालिका ही वसईतल्या जनतेसाठी आहे, जनतेप्रती त्यांचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे अशा महानगरपालिकेला महानगरपालिकेचा रंग चढला पाहिजे, माझा उद्देश हा होता. त्यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप नको आणि लोकांना ती महानगरपालिका आपली वाटली पाहिजे, लोकांना तो कार्यक्रम आपला वाटला पाहिजे. काय होतं, जेव्हा एखाद्या पक्षाचं वर्चस्व असतं किंवा त्या रंगांमधनं किंवा त्या रचनेमधनं जेव्हा ते जाणवतं लोकांना, सर्वसामान्य लोकांना, तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये सर्वांचा समावेश होऊ शकत नाही. मग त्या पक्षाचीच जास्त लोक पार्टिसिपेट त्यामध्ये होतात. त्यामुळे सगळ्यांना अधिकार आहे त्या कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याचा, त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा. म्हणून त्याला कोणताही राजकीय रंग नको, असं माझं तेव्हाही स्पष्ट मत होतं आणि आजही आहे. मित्रांनो, स्नेहाताई दुबे यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. माझ्यासोबत माझ्या सहकारी अँकर मयुरी पवार आहेत. नमस्कार. त्या आपण काही प्रश्न विचारणार आहेत ताईंना. हो, मुळात एवढं सगळं राजकीय भाष्य झाल्यानंतर महिलांच्या बाबतीत मोठा प्रश्न आपल्यासमोर नेहमीच भेडसावत असतो. तर त्या बाबतीत मी आपल्या नवीन आमदार मॅडम ज्या आहेत स्नेहाताई, त्यांना हा प्रश्न विचारू इच्छिते की महिला सक्षमीकरणासाठी आपण कोणते ठोस उपक्रम आता राबवणार आहोत आता सुरुवातीपासूनच? महिला सक्षमीकरणासाठी माझं पूर्वीपासूनच काम होतं, पण आता जेव्हा आपण सत्तेत आहोत आणि सत्तेतली आमदार म्हणून महिलांच्या बाबतीतले जे शासनाचे निर्णय आहेत ते महिलांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कारण की खूप चांगले चांगले निर्णय शासन घेत असतं, योजना बनवत असतं, पण ते सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचत नसतात, त्यांना माहिती नसते त्याची. तर ती माहिती करून देण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेणं, उपक्रम घेणं हा पहिला टप्पा आहे. आणि दुसऱ्या गोष्टी, त्या ज्या एलिजिबल महिला आहेत, ज्यांच्यासाठी ती योजना आहे, त्यांच्यापर्यंत ती योजना पोहोचून त्यांना त्याचा लाभ मिळतोय की नाही मिळतोय हे बघणं, हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं काम आहे. आणि ते मी एकटीच नाही तर माझ्या पक्षातले आणि आम्ही सगळेजण मिळून हे काम करतो आहोत. आणि मला असं वाटतं ते आता जास्तीत जास्त गतीने करावं लागेल. कारण की आता आपण बघितलं तर महिलांच्या बचत गटांसाठी सुद्धा शासनाने खूप चांगल्या योजना आणलेल्या आहेत. रिव्हॉल्विंग फंड जो 25,000चा होता तो आता वाढवलेला आहे. तर ह्या दृष्टीने महिलांच्या बचत गटांना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे त्यांनी. तर ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग महिलांना जास्तीत जास्त कसा होईल याकडे मी लक्ष देणार आहे. बरोबर. ग्रामीण आणि गरीब समाजातील ज्या आपल्या महिला आहेत, जे आपले दुर्गम भागातील महिला आहेत, तर त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी नेमकं आपण आणखीन काय पावलं उचलणार आहोत? आपण जर ग्रामीण भागातल्या महिला बघितलं ना, तर माझा जो अनुभव आहे की ग्रामीण भागातल्या महिला या कधीच घरी बसलेल्या नसतात. बरोबर आहे. ती महिला काहीतरी मोलमजुरी करत असते, शेतीमध्ये काम करत असते. ती स्वतःची शेती नसेल तर दुसरीकडून भाजी विकून ती भाजी विकत असते, वीटभट्टीवर काम करत असते. तर ह्या सगळ्या महिला कष्टाळू असतात. त्यांच्या कष्टाचं फक्त त्यांना म्हणून त्यांचं कष्ट आणि शासनाच्या योजना ह्यांचा जर मेळ घातला तर त्या सक्षम होऊ शकतात. आता जी आपली लाडकी बहीण योजना आहे महाराष्ट्र शासनाची, ते 1,500 रुपये जरी आपल्याला वाटत असतील तरी त्या 1,500 रुपये जी कष्ट करते, जी वीटभट्टीवर काम करते, जी स्वतःच्या शेतामध्ये राबून भाजी विकते, त्या महिलेसाठी ते 1,500 रुपये खूप आहे. आणि जेव्हा ती त्या 1,500 रुपयामधला बचत गटामध्ये जेव्हा ती जात असते तेव्हा तिचे ते हक्काचे पैसे होतात. 1,500 मधले 200 रुपये ती बचत गटात टाकून इतर 1,300 रुपयाचा ती स्वतःसाठी उपयोग करू शकते. तर मग ते 200 रुपयासाठी तिला संघर्ष करावा लागणार नाहीये बचत गटामध्ये टाकण्यासाठी. आणि मग ते बचत गटामध्ये टाकल्यानंतर तिला ज्या बाकीच्या सगळ्या जो फायदा होणार आहे त्याच्याने ती स्वावलंबी बनू शकते, तिच्या कुटुंबाला हातभार लावू शकते. असे अनेक बचत गट आहेत की ज्या महिलांनी बचत गट चालवून स्वतःच्या मुलांचं शिक्षण केलं, मुलांची लग्न केली, घर रिपेअर केलं, नवऱ्याला काहीतरी उद्योग सुरू करून दिला. तर अशा सुद्धा खूप महिला आहेत. तर ह्या पद्धतीने जर आपण काम केलं, महिलांचे कष्ट आणि सरकारच्या योजना ह्यांचा मेळ घातला तर महिला निश्चित स्वावलंबी होऊ शकतील असं मला वाटतं. यापुढे मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळावी यासाठी आपली पुढील पावलं काय असतील किंवा काय उपाययोजना असतील? आपल्या भारतीय संविधानाने मूलभूत अधिकारांमध्येच आपल्याला समानतेचा अधिकार दिलेला आहे. बरोबर. आणि हा समानतेचा अधिकार आपण म्हणतो की सगळ्यांना समानता मिळाली पाहिजे, पण ती समानता खालपर्यंत पोहोचवणं हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधनं ती समानता आपल्याला
प्रत्यक्षात आणता येते. मला असं वाटतं की ह्याच समानतेचा धागा पकडून आम्ही जो गेल्या 2014 पासून संघर्ष सुरू केला की आईच्या नावामध्ये मुलांच्या नावामध्ये आईचं नाव आलं पाहिजे, आणि त्यासाठी सुद्धा म्हणजे खूप संघर्ष करावा लागला. पण त्या एवढ्या संघर्षानंतर महाराष्ट्र शासन हे पहिलं महाराष्ट्र आपलं सरकार आहे की ज्यांनी हा निर्णय घेतला आणि आईच्या नावामध्ये मुलांच्या नावामध्ये आईचं नाव लावण्याचा खूप मोठा निर्णय घेतला. तर हे एक खूप मोठं समानता प्रदान करण्याचं एक काम आहे. तशाच पद्धतीने समान संधी मिळाली पाहिजे, समान वेतन मिळालं पाहिजे. म्हणजे आपण बघतो की मोलमजुरी करणारे कन्स्ट्रक्शन साईट असेल तर तिथे पुरुषांना 400 रुपये आणि महिलांना 300 रुपये मिळतात. मग तिथे आपल्याला हे प्रकर्षाने करावं लागेल की महिला सारखं काम करत असतील, एक तर त्यांच्या कामाचं स्वरूप सारखं असेल तर त्यांना समान संधी मिळाली पाहिजे. फक्त लेबर वर्गालाच नाही तर ऑफिसमध्ये काम करताना सुद्धा महिलांना त्यांच्या क्वालिफिकेशन प्रमाणे त्यांना समान संधी उपलब्ध झाली पाहिजे. आणि एकूणच जर आपण बघितलं, समानता हा आपल्या घरात सुरू होतो विषय. बरोबर की मला मुलगा आणि मुलगी आहे तर मी मुलीला जेवण बनवायला शिकवेन, मी मुलीला सांगेन की जरा 2 भांडी घासून दे. पण तेच मुलगा टीव्ही बघत बसतील, त्याला आपण नाही सांगणार की तू भाताचा कुकर लाव किंवा 2 भांडी घास. तर ही सुरुवात आपल्याला आपल्या घरापासून करावी लागेल. आपल्या मुलांना सुद्धा आपण घरातली कामं शिकवणं, जबाबदारी करणं, महिलांचा सन्मान करायला शिकवणं हे घरातूनच आपण मुलांना शिकवलं पाहिजे असं मला वाटतं. आणि या निमित्ताने मला ताई एक सांगावंसं वाटेल की आपण जी समान संधी म्हणतोय किंवा तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर मला राहिलं थोडंसं द्यायचं की महिलांसाठी आपण काय करतोय. तर मी निवडून आल्यानंतर जेव्हा महानगरपालिकेचा अभ्यास केला, आपल्याकडे परिवहन सेवा चालते आणि ST मध्ये आपण बघितलं महाराष्ट्र शासनाची योजना आहे की महिलांना 50% सवलत देण्यात यावी. ती सवलत आपल्या परिवहन सेवेमध्ये, महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये मिळत नव्हती आतापर्यंत. तर त्यानुसार त्या दृष्टीने आम्ही पुढाकार घेऊन आयुक्त साहेबांशी चर्चा केली, मी पत्र सुद्धा दिलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा सकारात्मक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. तर येत्या काही काळामध्ये महानगरपालिकेतल्या क्षेत्रातल्या महिलांना परिवहन सेवेमध्ये 50% सूट मिळेल अशी मला खात्री आहे, कारण की तशा पद्धतीने आपण पावलं उचललेली आहे. तरी अशी छोटी छोटी पावलं आहेत जी आपण महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचलतो. खूप छान स्नेहाताई, आज आपल्याला नव विचारांची त्यांच्याकडून जोड मिळालेली आपल्याला दिसते. जाता जाता मॅडम बद्दल, ताईंबद्दल 2च शब्द म्हणेन की जनतेची आस ठेवून सेवेचा मंत्र घेतला, जनतेची आस ठेवून सेवेचा मंत्र घेतला. स्नेहा दुबे पंडितांनी विश्वासाचा दीप पेटवला. स्नेहा दुबे पंडितांनी विश्वासाचा दीप पेटवला. थँक्यू मॅडम. थँक्यू, धन्यवाद. मित्रांनो, आता एक रॅपिड फायर राऊंड मयुरी शरद पवार घेतील. मॅडम, पुस्तक वाचणं की मूवी बघणं? मूवी बघणं. फेसबुक की इंस्टाग्राम? इन्स्टा. सकाळचा वेळ आवडतो की रात्रीचा? दोन्ही. सकाळचा वेळ कामासाठी महत्वाचा असतो आणि रात्रीचा थोडासा स्वतःसाठी वेळ मिळतो. पारंपरिक पोशाख की वेस्टर्न स्टाईल? परिस्थितीला अनुसरून मी दोन्हीमध्ये कम्फर्टेबल असते. पण माझं असं व्यक्तिगत मत आहे की स्थान आणि वेळ आणि आपण कोणत्या लोकांमध्ये आहोत त्या गोष्टीला अनुसरून तुमचा पेहराव असला पाहिजे. स्पोर्ट्स मध्ये क्रिकेट की कबड्डी? ऍक्च्युली क्रिकेट मधलं मला म्हणजे जास्त कळत नाही. कबड्डी बघायला आवडतं पण खेळायला आवडत नाही. तुम्ही बॅडमिंटन म्हणू शकता. कामाचा दिवस आवडतो की सुट्टीचा? आता तरी कामाचंच. असं वाटतंय की कामाचे दिवस कमी आहेत, आणखीन जास्त दिवस महिन्याचे वाढून मिळाले तर कामं जास्त लवकर होते. ओके. आणि शेवटचा प्रश्न, घरगुती जेवण की रेस्टॉरंटमध्ये? ऍक्च्युली दोन्ही. रेस्टॉरंट मधलं आवडतं, घरगुती काही आहेत पदार्थ ते जास्त आवडतात, पण जास्त करून माझं रेस्टॉरंटला कल आहे जास्त. ओके, थँक्यू मॅडम. तर मित्र, या होत्या स्नेहाताई दुबे पंडित. आमच्या लाडक्या बहीण आहेत आणि खूप छान काम करतायत. ज्या पद्धतीने काम करतायत असं वाटतं पुढची टर्म पण तेच घेणार आहेत.
ताई, जागर मराठी चॅनलला तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. मयुरी पवार, तुम्ही पण आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, थँक्यू. जागर मराठीच्या प्रेक्षकांना माझा खूप खूप नमस्कार. आणि आज आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित या आपल्याशी संवाद साधणार आहेत. ताईंना मी बरेच वर्षांपासून ओळखते आणि आज वसईला जे वसईमध्ये इतिहास घडवला आहे आणि अनेक इतिहासांच्या त्या आपण साक्षीदार होणार आहोत, तर अशा आपल्या ताईंचा संवाद ऐकण्याची पर्वणी आज जागर मराठीने आपल्या सर्व प्रेक्षकांना एक निर्माण करून दिली आहे. त्याबद्दल मी जागर मराठीचा अभिनंदन करते. आणि जसं म्हटलं आपण कामगार दिवस, तर कामगार दिवस या कामगारांशी रिलेटेड आपल्या महिलांचा खूप मोठा वाटा आहे आणि महिलांसाठी ताईंचा काय दृष्टिकोन आहे हेही आपल्या सर्वांना आज समजणार आहे. तर आपल्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देते आणि ताईंनाही पुढच्या वाटचालीसाठी मी माझ्याकडून आणि जागर मराठीकडून शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट जॉर्ज लॉरेन्स फर्गोज, अध्यक्ष जिल्हा न्यायालय वकील सेवाभावी संस्था वसई. आपल्या नवनिर्वाचित आमदार सन्माननीय सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्याकडून वसईतील जनसामान्यांच्या निश्चितच अनेक अपेक्षा आहेत. मी वसई कोर्टात कार्यरत असल्यामुळे माझीसुद्धा त्यांच्याकडून भरीव अशी अपेक्षा आहे. आपल्या सर्वांना मला ह्या माध्यमातून सांगायचं आहे की वसई न्यायालयाची सध्याची जी अवस्था आहे ती प्रचंड वाईट आहे. वसई न्यायालयातील वकिलांना आणि पक्षकारांना शौचालयाची व्यवस्था नाही आहे, जागेची कमतरता आहे, पायाभूत सुविधा नाही आहेत. त्यामुळे वसई न्यायालयातील वकील संघटनांनी पुढाकार घेऊन त्याचप्रमाणे वसईतील अनेक नेते मंडळी, कार्यकर्ते, पत्रकार वर्ग आणि अनेकांच्या मदतीनं नवीन न्यायालयाची इमारत बांधण्यासाठीचा पुढाकार घेतलेला आहे. त्यासाठीची जी जमीन आहे ती जवळपास 108 गुंठे जमीन आम्हाला महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेली आहे आणि आता आम्हाला पुढे जाऊन तेथे नवीन इमारत उभी करायची आहे आणि त्यासाठी आम्हाला आपल्या नवनिर्वाचित आमदार स्नेहाताई दुबे यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे. आम्ही अशी त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला ह्या नवीन कोर्टाच्या इमारतीसाठी जी काही शक्य आहे ती मदत त्यांच्या स्तरावर करायची आहे. निश्चितच अनेक वर्षापासून पक्षकारांनी, वकिलांनी आणि वसईतील जनतेने वसईच्या न्यायालयाच्या इमारतीसाठी कधीच इतकं लक्ष दिलेलं नव्हतं. परंतु आता ती वेळ आलेली आहे, कारण वसईमध्ये न्यायालयीन प्रकरणाची संख्या जी आहे ती जवळपास 60,000च्या वर पोहोचलेली आहे आणि आपल्याकडे पायाभूत सुविधा नसल्यामुळे आपल्याला न्यायाधीश उपलब्ध होत नाहीत आणि त्यामुळे न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी बराचसा वेळ लागतो. मी स्नेहाताई, ज्या स्वतः एक वकील आहेत, त्यांना विनंती करेन की आपले हे जे प्रोफेशनल वकील आहेत, ह्या वसईतील आपण स्वतः प्रोफेशनल आहात, वकील आहात, त्यामुळे आपलीसुद्धा ही जबाबदारी आहे की वकिलांसाठी, वसईतील पक्षकारांसाठी आणि न्यायप्रक्रिया गतिमान होण्यासाठी ज्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे त्यासाठी आपण स्वतः एक आमदार म्हणून व्यक्तिगत योगदान द्यायचं आहे आणि शासन स्तरावर पाठपुरावा करून ह्या न्यायालयीन इमारतीचं काम लवकरात लवकर कसं करता येईल ह्यासाठी आमच्या पाठीशी उभं राहायचं आहे, आम्हाला सहकार्य करायचं आहे. धन्यवाद.